students, welcome to Sriram Coaching Classes. Today I am teaching you about algebra's first lesson, sets. Practice set 1.3. Next. Okay, subscribe केलं नसेल चॅनलला तुम्ही तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, आता आपण काल बघा हे बघितलं सगळे इक्वल सेट, सिंगल टोन सेट, एम्प्टी सेट, फायनाईट सेट, इनफायनाईट सेट. आता तुम्हाला थोडं पुढे जायचं याच्यापेक्षा. तर आता 1.3 मध्ये जे मेन आहेत तर आता वेन डायग्राम म्हणून आहे, हे तुम्हाला शिकायचं आहे आज. तर आता बघा वेन डायग्राम म्हणजे काय की ब्रिटिश लॉजिशियन जॉन वेन वॉज द फर्स्ट टू यूज क्लोज फिगर्स टू रिप्रेझेंट सेट्स. सच रिप्रेझेंटेशन्स आर कॉल्ड वेन डायग्राम. म्हणजे आता ब्रिटिश आपला हा लॉजिशियन होता एक, त्याचं नाव आहे जॉन वेन. तर ह्या वेनने काय केलं की काही गोष्टी सोप्या व्हाव्यात. ओके, तर आता बघा काही गोष्टी जर आपल्याला डायग्राममध्ये वगैरे असेल ना तर खरोखर त्या सोप्या होतात. तर त्याने काय केलं, डायग्राम थ्रू आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न केला. तर त्याने काय केलं, सपोज आता इथे बघा हा एक माझं स्क्वेअर, याला मी एखादा सेट म्हणून नाव दिलं. मग माझं आता इथे ऑलरेडी ए सेट दिसतोय, मी इथे बी सेट घेतला. ओके, माझा बी सेट. तर मग त्याने काय केलं, एक क्लोज फिगर, आता हा इथे दिसते ना तुम्हाला स्क्वेअर आहे म्हणजे क्लोज आहे. आता इथे बघा ही पण ओव्हल शेपमध्ये किंवा राऊंड शेपमध्ये असेल, कोणता शेप तुम्ही यूज करता, पण क्लोज फिगर यूज करायची. क्लोज फिगरमध्ये त्याने रिप्रेझेंट केला आहे सेट्स. तर त्या रिप्रेझेंटेशनला वेन डायग्राम म्हटलं जातं. आता इथे बघा ए सेट आहे. ए सेटमध्ये इलेमेंट्स काय काय आहे, 1 2 3 4 5. मग आता तो सेट दाखवायचा असेल तर तुम्हाला हवा तो तुम्ही हवी तशी फिगर ड्रॉ करू शकताय. तुम्ही स्क्वेअर घ्या, तुम्ही ओव्हल घ्या, तुम्ही राऊंड शेप घ्या, दॅट्स डिपेंड अपॉन यू. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही सेटला नाव दिलेलं ए म्हणून ए, इथे मी कुठेही तुम्ही ए नाव द्या आणि त्याच्यातले एलिमेंट्स तुम्ही आतमध्ये टाकू शकताय, जसं 1 2 3 4 5. आता इकडे 5 वर टाकला आणि 3 खाली टाकला तरी काही फरक पडणार नाही आहे. फक्त त्या डायग्राममध्ये ते एलिमेंट्स इन्क्ल्यूड असले पाहिजे. आता सपोज बघा माझा एक सेट आहे, कोणता आहे, बी सेट आहे. ओके, आणि माझ्या सेटमधले एलिमेंट आहे ए, डी आणि ई. मग आता हा सेट मी कसा काढणार, मला हा शेप घ्यायचा आहे, मी हा घेतला आणि माझ्या सेटला नाव मी बी दिलं. मग इथे बघा हा ए, इकडे बी आणि इकडे सी. कळलं वेन डायग्राम कसा असतो तो? हो टीचर. आता सबसेट, आता आपण बघितलं की हा ए म्हणजे ह्या डायग्राम मध्ये, ओके, ही डायग्राम होती, क्लोज फिगर काढली, त्याला ए नाव दिलं आणि त्याच्यामध्ये मी एखादा इलेमेंट टाकले म्हणजे हा माझा ए सेट झाला. पण आता हा सबसेट काय प्रकार आहे बरं? सबसेट म्हणजे बघा, इफ ए अँड बी आर 2 सेट्स. ओके, माझ्याकडे 2 सेट्स आहे, ए आणि बी. Sets A and B are 2 sets given in such a way that every element of a set is in set B. Then we say that set A is a subset of set B and we write A is a subset of B. बरं, आता सबसेट हा वर्डचा मी मिनिंग तर सांगणारच आहे, पण त्यातला रिप्रेझेंट कसं केलं जातं ते आधी सांगते. की आहे बघा अशा पद्धतीने सबसेट रिप्रेझेंट केला जातो, जसा इथे केला गेलेला आहे. आता सबसेट म्हणजे काय, आता ए हा पूर्ण एक आहे बरं का. तर ए मध्ये मी स्वतः आपण ड्रॉ करूया म्हणजे तुम्हाला जास्त छान कळतं जेव्हा आपण स्वतः ड्रॉ करतो तेव्हा. तर ए मध्ये काय काय एलिमेंट दिसत आहेत मला सांगा, तुम्ही पण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करा. आपला हा ए सेट आहे आणि त्या ए मध्ये तुम्ही तुमच्या मनाने घेतले तरी चालणार आहे. 1 2 3 4 5 6 हे माझे ए मधले एलिमेंट्स आहेत. ओके, हे माझे काय ए मधले एलिमेंट म्हणजे हा पूर्ण सेट काय झाला माझा ए सेट. पण माझ्या बी सेट मध्ये आहे 6 आणि 2. ओके, हा माझा काय सेट आहे, बी सेट. म्हणजेच बी सेटमध्ये जेवढे पण एलिमेंट्स आहेत
ते सगळे कशामध्ये इन्क्लूड आहे? ए सेटमध्ये. म्हणून बी हा सबसेट झाला. ए सेटला मी सबसेट म्हटलं तर चालेल का? नाही. नाही. का बरं नाही नाही. चालणार? वाय? कारण की बी त्याच्यात ऍड केलाय, ए ऍड नाही ए केला. नाही, कारण ए मधले जेवढे पण एलिमेंट्स आहे ते बी सेटमध्ये नाहीच आहे. पण बी मध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत ते मात्र ए मध्ये आहेत. म्हणून बी हा काय आहे? आपला सबसेट आहे. आणि म्हणून मी लिहिताना लिहिणार की ए हा सबसेट, म्हणजे इथे ए इज अ सबसेट ऑफ सेट बी. आता इथे बघा, हा बी जो आहे ना, हे बी पूर्ण बीचे जेवढे पण एलिमेंट्स आहे ते ए मध्ये गेले. म्हणजे एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज अन एलिमेंट ऑफ सेट ए. ते सगळे ए चे सेट आहेत. म्हणून मग इथे काय केलंय की आपण लिहिताना काय लिहिणार की ए इज, मग आता ए हा सबसेट कोणाचा आहे? म्हणजे ए हा सबसेट आहे बीचा. म्हणजे बीचे असं म्हणता येईल, बरोबर. ए हा सबसेट आहे कोणत्या सेटचा? बीचा. कारण बीचे सगळे एलिमेंट हे ए मध्ये आपल्याला मिळणार आहेत. ॲज इट इज हिअर. इकडे पण तसंच आहे. ए सेटमध्ये हे सगळे एलिमेंट्स आहे की जे इथे तुम्हाला ड्रॉ करून दाखवले आहेत. आणि बी मध्ये जेवढे एलिमेंट्स आहे 2, 4, 6, 8, हे सुद्धा काय केलेले ते बघा, 2, 4, 6, 8 हे बी सेटमध्ये येत आहेत. ओके. तर मग आता इथे बघा, आता इथे लिहिताना काय एचा सबसेट कोण आहे? आता बी आहे. ए इज ए सबसेट, ए इज अ सबसेट ऑफ सेट बी. आता ए हा सबसेट आहे बीचा. म्हणजे बी मधले सगळे एलिमेंट्स ए मध्ये इन्क्लूड असतात, एवढे लक्षात ठेवायचं. आणि बी इज ए सबसेट ऑफ ए. नाही, इथे आपण पहिले जे म्हणत होतो ते बरोबर होतं, सॉरी. ए इज ए सबसेट ऑफ बी. पण केव्हा? जेव्हा ए चे सगळे एलिमेंट्स बी मध्ये असतील इथे. पण इथे म्हणताना आपल्याला बी इज ए सबसेट ऑफ ए म्हणावं लागेल. मी तेच म्हणते की असं का लिहून दिले इकडे केव्हाच याने. मग इथे पण तेच होणार आहे की बी इज ए सबसेट ऑफ ए. या एक्झाम्पलचा जर आपण विचार केला तर बी इज ए सबसेट ऑफ ए असं म्हणावं लागणार आहे आपल्याला. ओके. इथे पण बी इज ए सबसेट ऑफ सेट ए. कळलं का? लिहिताना कसं लिहिणार? इथे त्यांनी ए अँड बी आर 2 सेट्स गिवन इन अ सच अ वे, अशा वेने दिले की एलिमेंट ऑफ सेट ए इज इन सेट बी. इथे यांनी देताना असं दिलंय की ए मधले सगळे एलिमेंट्स बी सेटमध्ये दिलेले आहेत. इथे एक्झाम्पल देताना त्यांनी उलटं दिलं मात्र. मग बी मध्ये दिलेले आहेत. म्हणजे हा सपोज बी सेट आहे, त्यांनी असा बी घेतलेला आहे आणि इथे ए सेट घेतलेला आहे. तर मग मात्र त्यावेळेला ए इज अ सबसेट ऑफ बी असं म्हणावं लागेल. ओके. त्याच्यानंतर पुढे आता एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. आता एक माझ्याकडे हा ए सेट आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये जेवढे पण एलिमेंट्स आहे, समजा इथे ए बी सी. मग आता ह्या एचाच एलिमेंट म्हणजे ए इज अ सबसेट ऑफ एच, बरोबर, की तो स्वतःचाच सबसेट असतो. दुसरा पॉइंट आहे एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. एम्प्टी सेट नेहमी लक्षात ठेवा की नल सेट हा म्हणजे एखादा असा सेट की नल सेट. मी आता नल सेट एखादा त्याला नाव दिलं समजा डी, आणि त्याच्यामध्ये एक पण एलिमेंट नाहीये, म्हणजे नल हा काय, मग डी हा काय झाला? नल सेट. मग तो सबसेट नेहमी असतो कोणाचा? एचा. म्हणजे एव्हरी नल सेट म्हणजे एव्हरी एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ ए. कळलं? हे पण सेकंड वालं फर्स्ट वालं. इफ ए इज इक्वल टू बी म्हणजे ए मध्ये पण तेच घटक आणि बी मध्ये पण तेच एलिमेंट्स. ओके. ए मध्ये जे एलिमेंट्स आहे तेच एलिमेंट्स बी मध्ये पण आहे.
म्हणजे ए चे पण काय आहे ए बी सी आणि बी चे एलिमेंट्स पण ए बी सी, तेव्हा ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए. ओके, इफ ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए देन ए इज इक्वल टू बी. याचं हे कन्व्हर्शन केलं आहे, फक्त याला काय केलं आहे अल्टरनेट केलं. आता इथे जेव्हा ए इज इक्वल टू बी असतो तेव्हा एकमेकांचे सबसेट असतात आणि जेव्हा एकमेकांचे सबसेट असतात तेव्हा ए इज इक्वल टू बी असतो. याला फक्त कन्व्हर्शन केलेलं आहे. ओके, पुढचं युनिव्हर्सल. आता युनिव्हर्सल सेट काय असतो बघा, तुमच्या नावामध्येच तुम्हाला कळेल. युनिव्हर्सल म्हणजे काय की पूर्ण, सगळे, ऑल. ओके, अ सेट विच कंटेन all the sets under consideration as subjects आता subsets, sorry, a set which contain all the sets under consideration as subsets is called the universal set. It is denoted by U. हे महत्वाचं. In Venn diagram we represent the universal set by a rectangle. universal set हा rectangle ने दाखवला जातो. आता बघा आपण पण एक युनिव्हर्सल सेट काढूया बरं का. आता लक्षात घ्या की युनिव्हर्सल सेट जो आहे तो रिप्रेझेंट केला जातो यूने. ओके, आता आणि यूने तर रिप्रेझेंट केला जातोच, पण त्याच्यासाठी ड्रॉ जे केले जातं ना ते स्क्वेअरमध्ये ड्रॉ केलं जातं. ओके, मोस्टली स्क्वेअरमध्येच दाखवलं जातं. आता एखादा ह्या स्क्वेअरमध्ये सपोज एखादा ए सेट आहे, त्याच्यामध्ये आहे 1 2, बी सेट आहे त्याच्यामध्ये आहे 2 3 आणि सी सेट आहे त्याच्यामध्ये 1 2 3. पण जेव्हा हे सगळे एलिमेंट्स एकाच याच्यामध्ये पूर्ण युनिव्हर्सलमध्ये म्हणजे ह्या पूर्ण रेक्टँगलमध्ये हे सगळे एलिमेंट्स असेल तर त्याला म्हटलं जातं युनिव्हर्सल सेट. मग यू इज इक्वल टू 1 2 3 4. तुम्हाला सांगितलं आहे मी, डबल डबल असेल तर एकदाच घेतलं जातं. इथे 1, आता 2 डबल असेल तर एकदाच घ्या. 3 4 म्हणजे 1 2 3 4. आणि ड्रॉ कसा करायचा ना ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता डबल का, हे बघ, समजा मी ए आणि बीचंच दाखवलं तुम्हाला. ओके, ए आणि बीचंच दाखवलं. आता याच्यामध्ये हा ए सेट आहे आणि हा बी सेट आहे, तर डबल लिहिण्याची का गरज नसते. ए, आता याच्यामध्ये 2 आला, याच्यामध्ये 1 आला, दोघां मिळून 2 कॉमन आहे म्हणून इथे मी 2 लिहिला आणि हा 3. जर तुम्ही हा ए सेट आहे, हा बी सेट आहे, हा युनिव्हर्सल आहे. मग ए जर तुम्ही बघितला, एवढं झाकून ठेवलं एवढा साईड आणि नुसता ए साईड बघितली तर 1 2 दिसतो. बी बघितला तर 2 3 दिसतो आणि सी बघितला तुम्ही तर आता हा 1 आपण थोडा वरती ड्रॉ करून हा 1 आणि 3 एकत्र करून म्हणजे इथे तुम्हाला असं करावं लागेल आणि हा इथे न लिहिता इथे लिहूया आपण आणि हा 3 इथे लिहूया म्हणजे इथे 1 3 आणि 4. कळलं का. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर हा युनिव्हर्सल सेट तयार झालं. पुढे मी तुम्हाला युनिव्हर्सल सेट व्यवस्थित सांगणार आहे आणि मग इथे रेक्टँगल पण व्यवस्थित ड्रॉ करावं लागेल. तर अशा पद्धतीने पण तुम्हाला ड्रॉ करता येईल तो. जर तुम्हाला ड्रॉ करायला लावलं युनिव्हर्सल सेट तर तुम्ही अशा पद्धतीने ड्रॉ करू शकताय. म्हणजे इथे एकच आपल्या मेन लक्षात ठेवायचं आहे का युनिव्हर्सल सेट म्हणजे काय की ऑल एलिमेंट्स, फक्त डबल घ्यायचे नाही, जेवढे पण त्याच्या अंडर जेवढे पण सेट्स असतील त्या सेट्समधले सगळे एलिमेंट्स इन्क्ल्यूड करायचे युनिव्हर्सलमध्ये. आता तुम्हाला समजा ए दिला सेट, बी दिला आणि सी दिला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वतः लिहा की यात युनिव्हर्सल सेट तुम्ही लिहा. तर युनिव्हर्सल सेट आहे म्हणजे तुम्ही डिनोटेड बाय यू कराल, कर्ली ब्रॅकेटमध्ये याचा 1 टाकाल, 2 टाकाल, इथे परत 2 आला मग नाही टाकणार, मग बी मधला 3 टाकाल, सी मधला 1 पण आलाय, 3 पण आलाय, मग 4 टाकाल आणि झाला तुमचा युनिव्हर्सल सेट. ओके, नक्की कळलं का. ओके, आणि कळलं नक्की ना, कळलं ना की जरा उत्तर द्या. ओके, आता आपल्याला बघायचं आहे कॉम्प्लिमेंट सेट. ओके, आता कॉम्प्लिमेंट सेट काय ते बघा. यासाठीच मी इथे एक एक्झाम्पल पण घेतलंय की तुम्हाला सोपं जावं कळायला. द कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट ए डिनोटेड बाय, आता हे बघा कॉम्प्लिमेंट
असा असा ए काढतात आणि वरती असं थोडंसं काढतात, त्याला म्हणतात कॉम्प्लिमेंट सेट. ओके, ही साईन आली की ओळखायचं कॉम्प्लिमेंट सेट. कधी कधी असं पण होतं बरं का, तुमच्या बुकमध्ये पण आहे, ती साईन करण्याच्या ऐवजी डायरेक्ट सी पण केला जातो. ओके, वेट अ मिनिट. अरे चार्जिंगला लाव बरं लॅपटॉप. एच्या ऐवजी इथे ना सी, हरिया, सी म्हणजे कॉम्प्लिमेंट, ते बटन ऑन, सी पण दाखवला जातो. सी दाखवणार म्हणजेच काय, कॉम्प्लिमेंट. ओके, मग अशा एक तर असं दाखवलं जातं कॉम्प्लिमेंट सेट, किंवा अशा पद्धतीने दाखवला जातो. चला मग आता denoted by a complement is the set of all element in the universal set that are not in A. आता युनिव्हर्सल सेट एखादा, जसं बघा इथेच तुम्ही बघू शकताय की युनिव्हर्सल सेट तुम्हाला मी काढेल. आता द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन द युनिव्हर्सल सेट यू विच आर नॉट इन अ सर्टन सेट ए कॉम्प्लिमेंट. ते मी तुम्हाला एक्झाम्पलनेच सांगते की आता इथे दिसतोय ना, हा ए सेट आहे आणि ए सेट सोडून उरलेले जेवढे पण एलिमेंट्स आहे त्याला म्हटलं जातं ए कॉम्प्लिमेंट. त्यासाठी युनिव्हर्सल सेट असणं गरजेचं आहे, तरच आपण ए कॉम्प्लिमेंट काढू शकतो. आता हा माझा ए सेट आहे. ओके, हा माझा कोणता सेट आहे, ए. हां, महक बोलू शकते ए सेट मधले एलिमेंट्स काय काय, चला बोला. महक 1 2 3 4, अवनी बोला बोला 5. ओके, युनिव्हर्सल सेट मधले पहिला 1 आला, 2 झाला, 3 झाला, 4 झाला, 5 झाला. मग आता माझं 5 पर्यंत झालंय. मग इथे मी 6 लिहिते, इथे मी 7 8 9 10. ओके, मग 10 पर्यंत माझं झालंय. म्हणजे मी युनिव्हर्सल सेट ड्रॉ केलाय. त्यातला ए मध्ये हा आला, ए 1 2 3 4 5 हे ए मध्ये आला. आणि ए कॉम्प्लिमेंट मध्ये कोण कोण येणार, रिमेनिंग जेवढे पण एलिमेंट्स आहे, रिमेनिंग म्हणजे राहिलेले जेवढे पण एलिमेंट्स आहे ते सगळे माझे येणार आहे ए कॉम्प्लिमेंट मध्ये. हे बघा इथे मला दिसतंय, हे माझे सगळे ए कॉम्प्लिमेंट मध्ये. लिहिताना अशा पद्धतीने मग मी ए कॉम्प्लिमेंट लिहू शकते. बरं, याच्यामध्ये जर काही डिफिकल्टी असेल तर फटाफट विचारा. व्हेरी गुड. आणि लिहिण्याची पद्धत पण बघा, ए अशा पद्धतीने लिहिता, अदरवाईज ए कॉम्प्लिमेंट अशा पद्धतीने लिहिता, पण दोन्हींचा अर्थ एकच असतो. चला तर मग आपण आता एक्सरसाइज 1.3 कडे वळणार आहोत. तुम्हाला लगेच व्हिडिओ अपलोड होत नाही, पण तरी पण तुम्हाला माहिती शिकवलेलं असतं. तुम्ही प्रॅक्टिस आता व्यवस्थित करून बघून ठेवायचं आहे, स्वतःच्या स्वतः येईल. ओके, ए सपोज इफ ए इज इक्वल टू ए बी सी डी ई, B is equal to C, D, E, F, C is equal to B, D is equal to A, then which of the following statements are true and which are false? आता हे तुम्ही सांगायचं बरं का. C is a subset of B. आता पहिले C कडे जाऊया आपण. हे बघा इथे C आपला आणि हा B. तर C हा सबसेट आहे B चा. C is a subset of B. मग आता फॉल्स. का बरं फॉल्स? कारण B मधले इलेमेंट्स काय आहे, सॉरी C मध्ये इलेमेंट्स काय आहे, B आणि हा B मध्ये B म्हणजे सेट B मध्ये B आहे का, नाहीये. त्याच्यामध्ये C D E F च आहे फक्त. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे ते काय झालं, फॉल्स. पुढचं जे आहे ते A is a subset of D. मग आता बघा, ए मधले सगळे इलेमेंट आपल्याला डी मध्ये मिळाले पाहिजे. ए काढा. आता ए मधले सगळे इलेमेंट आपल्याला डी मध्ये मिळत आहेत का, बिलकुलच नाही. ए मधले सगळे इलेमेंट्स जेव्हा डी मध्ये मिळतील तेव्हाच हे ट्रू होईल, पण इथे नाही मिळते, हे फॉल्स. ओके, पुढे बघा, डी इज ए सबसेट ऑफ बी. हा, आता डी हा काय आहे, सबसेट ऑफ बी. चला डी आणि बी मध्ये बघूया. हा आपला डी आणि हा बी.
डी मधले सगळे इलेमेंट्स बी मध्ये आहे का? नाही. नाही. हा फॉल्स येईल. हा, मग फॉल्स येईल. कारण बघा ना, त्याच्यामध्ये ए नाही आहे ना, बी मध्ये ए आलाच नाहीये, त्याच्यामुळे फॉल्स येईल. पुढचा क्वेश्चन वाचूया. टेक्स्टबुक आहे का तुमच्याकडे? नाही आहे ना, ठीक आहे. डी इज ए सबसेट ऑफ ए. चला, डी आणि ए च आपण बघायचंय. बघा, तोपर्यंत आन्सर द्या मला. ट्रू आहे. डी मधले, ओके, डी मधले सगळे इलेमेंट ए मध्ये आहे का? येस. सो हो आहे. व्हेरी गुड, ट्रू. नंतर बी इज अ सबसेट ऑफ ए. मग बी इज अ सबसेट ऑफ ए. बी मधले सगळे इलेमेंट ए मध्ये आहे का? नाही. म्हणून मग इथे फॉल्स, कारण आपला बिचारा एफ नाही ना याच्यात. म्हणून मग तो एफ मुळेच फॉल्स झालाय. मग सी इज अ सबसेट ऑफ ए. ओके, सी इज ए सबसेट ऑफ ए. येस, कारण बी आणि डी हे दोन इलेमेंट्स आहे. हो. मग त्याच्यामुळे मग तो काय झालं? ट्रू. ओके, पुढे आता बघा. आतापर्यंत जेवढं मला वाटतंय की तुम्हाला सगळ्यांना छान कळलंय. ओके, मग टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 as universal set and show the set x and y using Venn diagram. पहिले तुम्हाला युनिव्हर्सल सेट बनवायचा आहे आणि युनिव्हर्सल सेट मध्ये सगळे 1 to 20 मधले फक्त काय सांगितलंय? 1 to टेक नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20. 1 to 20 मधले सगळे नॅचरल नंबर्स घ्यायचे आहेत. ओके, मग आता युनिव्हर्सल सेट मध्ये मी चला बनवते 1 2. आता मी एवढं लिहित नाही बसत बरं का, त्याच्यापेक्षा डायरेक्ट मी लास्ट नंबरचा घेते 20. ओके, मग हा माझा सेट कोणता झाला? युनिव्हर्सल सेट. आणि मला आता मात्र जे आहे म्हणजे शो करायचं आहे एक्स आणि वाय युजिंग वेन डायग्राम. तर एक्स काय आहे? एक्स म्हणजे मला युनिव्हर्सल सेटमध्ये वेन डायग्राम काढायची आहे ना, तर युनिव्हर्सल सेटमध्ये मला एक्स शो करायचा आहे. पण ह्या एक्सला पहिले मला बायफिगेट म्हणजे काय करायचं याला कोणत्या फॉर्ममध्ये? लिस्टिंग फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. हा रोस्टरमध्ये येतं. चला, एक्स त्याच्यातले एलिमेंट एक्स इज सच दॅट एक्स इज इन एक्स हा काय आहे? एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर. मग आता एक्स मध्ये कोण कोण येणार बघा. की एक्स असा आहे की 7 पेक्षा मोठे. ओके, एक्स मध्ये जे एलिमेंट्स आहे ते 7 पेक्षा मोठे आणि 15 पेक्षा छोटे, हे सगळे एक्स मध्ये एलिमेंट्स येतात. यांची ना मिस्टेक झाली आहे पुन्हा. इथे 1 नाही येणार ना, कारण 7 पेक्षा मोठा नंबर एक्स आहे. म्हणजे एक्स हा एलिमेंट आहे आणि 7 पेक्षा मोठे पाहिजे. मग तो 9 आणि 15 पेक्षा छोटा म्हणजे 9 8 9 10 11 12 13 14 हे सगळे नंबर तुम्ही एक्स मध्ये इन्क्लूड करा आणि बाकी उरलेले इकडे तिकडे कुठेही लिहून टाका. त्याला हा झाला तुमचा पहिला याचा व्हेन डायग्राम. फक्त हे तुम्हाला लिस्टिंग फॉर्म मध्ये करता आलं ना, काहीच अवघड नाही. वाटलं का काही अवघड? नाही, इझीच आहे. ओके, आता याच्यामध्ये कोणाला डिफिकल्टी आहे? नो. वैष्णवी, अवनी, समर, आपला हा श्रेयस बघा रे सगळ्यांनी, मेसेज बघा श्रेयसचा. हा, आता y इज इक्वल टू y सच दॅट y इज एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर. बरं का, y सुद्धा काय आहे? नॅचरल नंबरचा एलिमेंट आहे. y इज ए प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. पुन्हा मॅथ्स प्राईम नंबर माहिती पाहिजे. मी आता पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की प्राईम नंबर काय असतात की जे 1 आणि ज्याचे असे फॅक्टर्स, एखादा नंबर असा फॅक्टर समजा मी घेतला 19, त्याचे फॅक्टर्स जर मी पाडायला घेतले तर कसं येईल? त्याचे फॅक्टर्स फक्त तो स्वतःच्याच टेबलमध्ये येतो. म्हणजे याचे फॅक्टर्स तू काढायला गेले तर 1 आणि तो स्वतः इटसेल्फ म्हणजे तो स्वतः नंबर. ओके, एवढेच फॅक्टर्स येतात, त्याला म्हटलं जातं प्राईम नंबर. असे 1 पासून 20 पर्यंत कोणते कोणते प्राईम नंबर्स आहे? ह्या नंबर्सच्या बिटवीन मध्ये
कोणते कोणते प्राईम नंबर्स आहे? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. चला, म्हणजे वाय सेट तर आपल्याला मिळाला. जर वाय सेट मिळाला ना, पहिले तुम्ही मध्ये सर्कल काढा, काही काढा, तुमची मर्जी. क्लोज फिगर काढायची एक आणि त्याच्यामध्ये पहिले आधी वाय काढून घेतला. इथे मी नाव देऊन टाकलं वाय आणि हे सगळे नंबर आधी लिहून घेतले. हे नंबर लिहिल्यानंतर उरलं कोण? चला मग आता 1, 2 ऑलरेडी लिहिलाय, 3 लिहिलाय, 4 कुठे लिहा? हे बघा कुठे लिहिलाय 4, 5 लिहिलेला आहे, 6 कुठेतरी लिहा 6. ओके, 7, मग 8, 9, 10, 11 आतमध्ये गेलाय, 11, 12, 30, इथे 30 आत आहे, 13, 14, 15 बाहेरच असणार आहे, प्राईम नंबर नाही आहे तो, 15, 16, 17, 18, 19, 20. आता हे जे बाहेर दिसत आहेत ना, हे सगळे कोण आहेत? वायचे वाय कॉम्प्लिमेंट पण म्हणता येईल तुम्हाला याला. ओके, हे जे वाय कॉम्प्लिमेंट मधले जे आहेत ते सगळे मग आता वेगळे लिहायचे आणि फक्त वाय आतमध्ये लिहायचं, की मग याला अशा पद्धतीने आपण फक्त शो करायचं आहे आपल्याला त्यांना. तुम्हाला कॉम्प्लिमेंट वगैरे नाही लिहायचे. हे मी तुमचं बेसिक नॉलेज वाढावं म्हणून लिहिलंय, पण आत्ता याचा काही संबंध नाही आहे. जस्ट मी तुम्हाला विचारलंय ते. पण तुम्हाला ड्रॉ करताना अशा पद्धतीने ड्रॉ करायचं आहे. हे राऊंड वगैरे काही काढू नका, म्हणजे झालं. ओके, समजलं का मग नक्की? ओके, हो टीचर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तसे तुम्ही खूप हुशार मुलं आहे रे, पटकन समजतं तुम्हाला. युनिव्हर्सल सेट, पूर्ण युनिव्हर्सल सेट दिलाय पी, त्याच्यातून पी दिलाय 1, 3, 7, 10 हे आलेलं आहे. आणि तुम्हाला सांगितलं की चला ड्रॉ वेन डायग्राम फॉर यू, पी आणि पी कॉम्प्लिमेंट. पहिले युनिव्हर्सल सेट काढायचा आहे, पहिले लिहून घेतलं, मग युनिव्हर्सल सेट काढायचा आहे म्हणून मी युनिव्हर्सल सेट लिहून घेतला. मला पी पण ड्रॉ करायचा आहे, मी पी पण लिहून घेतला. पी कॉम्प्लिमेंट म्हणजे आता 1, 3, 7 आणि 10 सोडून हे जेवढे पण नंबर्स आहे ना, हे माझे बिचारे पी कॉम्प्लिमेंटमध्ये येणार आहे आणि म्हणून मी ते सगळे उचलले आणि माझ्या पी कॉम्प्लिमेंट या सेटमध्ये टाकले. याला ना बघा, इथे नाव देताना पण अशाच पद्धतीने द्यायचं, पी कॉम्प्लिमेंट. आणि आता ड्रॉ करायला काय अवघड थोडी ना, फक्त मग मी युनिव्हर्सल सेट काढला, त्याच्यामध्ये पहिले मी पी काढून घेतला. पी मध्ये जे नंबर्स येतात ते मी आधी 1, 3, 7, 10 हे इन्क्ल्यूड करून घेतले आणि उरलेले हे जे पी सोडून पी कॉम्प्लिमेंट्सचे जे नंबर आहे ते इकडे तिकडे बाहेर टाकून दिले. झाली माझी व्हेन डायग्राम. केवढं इझी आहे हे, आणि 3 मार्क्स म्हणजे खूप जास्त झाले बरं का. आपल्याला चांगल्या पर्सेंटेजने पास व्हायचं असेल ना, तर 3 काय, मला अर्धा मार्क्ससुद्धा त्यात घेणं खूप गरजेचं आहे. माझा अर्धा मार्क्ससुद्धा कट नको व्हायला. इथे तर मला इझिली 3 मार्क्स मिळत आहेत. मी अर्धासुद्धा मार्क्स सोडण्याचा प्रयत्न कधीच करणार नाही. परफेक्ट करणार, परफेक्ट लिहिणार, की टीचरने मला 3 पैकी इथे 2.5सुद्धा नको द्यायला. जेवढं मी जास्त छान करता येईल ना तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन, तरच तुम्ही चांगलं. आणि तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज देत आहेत ना आपले पॅरेंट्स, आपले आईवडील आपल्यासाठी खूप करतायत. आज तुम्ही इथे बसला आहात हे सुद्धा आईवडिलांमुळे आहे. एवढं सगळं तुम्हाला जिथले तिथे मिळते. तुम्हाला फक्त आणि फक्त अभ्यास करायचा आहे. जेव्हा मी पॅरेंट्सशी बोलते ना, त्यांची कळकळ मला कळते की अरे तुम्ही खूप, तुमचे आईवडील तुमच्यासाठी खूप काही करतायत, पण तुम्ही पण मग तेवढं करा. ओके, बरं ठीक आहे. मी त्यावर स्पेशली तुम्हाला नंतर लेक्चरच देणार आहे. काउन्सिलिंग करणं फार गरजेचं असतं आणि ते मी वेळोवेळी करत असते, ते मी नंतर करेन. ओके, सो नाव नेक्स्ट. आता सेकंड जे आहे ना त्याच्यामध्ये काय सांगितलंय की युनिव्हर्सल सेट बघा तुमचा. हां, त्याच्यामध्ये पी दिलेला आहे आणि पी कॉम्प्लिमेंट दिलाय आणि पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट परत कोण येणार? पीच. फक्त एवढंच विचारलंय की पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट कोण येणार, म्हणजे तो पण तुम्हाला बघा ना दुसऱ्या याच्यामध्ये फक्त तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. पहिलं तर मी ड्रॉचं मी तुम्हाला सांगितलं. आता त्यांनी सांगितलंय की पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट. आता हा पी आहे, दिसतोय? हो. हा, थोडंसं
आता हा तुमचा पी आहे आणि बाहेरचा जो उरलेला आहे ना, हा सगळे हे जे नंबर्स हे तुमचे पी कॉम्प्लिमेंटमध्ये येत आहेत. आणि ह्या पी कॉम्प्लिमेंट याचा जर तुम्हाला कॉम्प्लिमेंट विचारला तर तो आतला जो आहे तो येतो. मग तो नेहमी पी येतो. मग झालं, एवढंच तर तुम्हाला विचारलं होतं, व्हेरीफाय करून दाखवायला लावलं होतं. तर ते तुम्ही लिहून दाखवायचं. अरे पी कॉम्प्लिमेंट जो सेट आहे त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे पी कॉम्प्लिमेंट मधले इलेमेंट सोडून जे उरले ते सगळे पी कॉम्प्लिमेंटच्या कॉम्प्लिमेंटमध्ये येतात. ते म्हणजे 1 3 7 10. बरं, आता याच्यात थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल तर नक्की विचारा मला. मी इथे कशासाठी बसली आहे की तुमचे जे डाऊट्स आहे ते आपल्याला क्लिअर करायचे. चला बोला पटकन, काय नाही कळलं याच्यात? आता याच्यात खूप जास्त आहे ना एलिमेंट्स, तर चला आपण इथे 1 2 3 आणि 4 हा आहे आपला ए, बरोबर? हा आपला ए आहे. तर ए मधले इलेमेंट काय झाले आता 2 आणि 3. मी कर्ली ब्रॅकेट काढत नाही आहे. पण तुम्हाला मी विचारलं, चला सांगा रे ए कॉम्प्लिमेंट कोण आहे? ए कॉम्प्लिमेंटच्या मध्ये कोण कोण येतं? पटकन बोलत जा. 1 आणि 4. 1 आणि ओके 1 आणि 1 and 4. व्हेरी गुड. 1 आणि 4. आता ए कॉम्प्लिमेंट जर तुम्ही सोडला आणि ए कॉम्प्लिमेंटचा पुन्हा कॉम्प्लिमेंट काढला, ओके, हा ए कॉम्प्लिमेंट आहे, त्याचा कॉम्प्लिमेंट काढायचा. एचा कॉम्प्लिमेंट कसा काढला की ए मधले सोडून जे उरले ते ए कॉम्प्लिमेंट असतात. तर ए कॉम्प्लिमेंटमध्ये जे एलिमेंट्स आहेत ते सोडले तर त्याचा कॉम्प्लिमेंट काढायचा असेल तर ऑब्व्हियसली 2 आणि 3 येणार ना. मग 2 आणि 3 आलं म्हणजेच कोण आलं? 2 3 कोणाचे एलिमेंट आहे? म्हणजेच ए आला. म्हणजे ए कॉम्प्लिमेंटचा ए कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट जर काढायचा असेल तर तो ऑब्व्हियसली एच येणार आहे. तसंच इथे आन्सर आहे. पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट काढायचा असेल तर आपल्याला पी मिळेल. त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ओके, आता हे तर तुमच्या मनानेच करायचं आहे. राईट एनी 3 सबसेट ऑफ ए. एकदम इझी आहे. कोणते पण 3 सबसेट घ्या. हे बघा, हे पहिले 3 घेतले तरी चालणार आहे. किंवा आता कोणते पण सबसेट घ्यायचे तर मग त्याला तुम्ही इवन नाव पण देऊ शकता बरं का. बी पण नाव देऊ शकताय. मग 2 आणि 7 किंवा 3 आणि 7 किंवा 1 आणि 2 किंवा नुसता 7 किंवा नुसता 3 किंवा 2 1 कसंही चालेल तुम्हाला. 2 1 किंवा 1 2 घेतलं तरी चालतं. म्हणजे हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत ना, हे सगळे तुमचे काय आहे सबसेट्स काढलेत तुम्ही एचे. मग तुम्ही ते काढू शकतायत. हे सबसेट काढायचे आहेत तुम्हाला. स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही वाटल्यास. यापैकी कोणतेही 3 वी कॅन राईट एनी 3 फ्रॉम अबव सेट्स. आता पुढचा 5वा क्वेश्चन आहे. कोणते पण 3च लिहिले तरी चालणार आहे. आता बघा, याच्यामध्ये ना तुम्हाला सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स सांगितलंय. पुन्हा सबसेट वगैरे. तर पहिले काय करायचं आपल्याला, यातला युनिव्हर्सल काढा. तर आता पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन पुणे. पुण्यामध्ये सगळे राहणारे जे आहेत तो पी सेट. मग मध्य प्रदेशमध्ये राहणारा एम सेट, इंदोरमध्ये राहणारे आय सेट, इंडियामध्ये राहणारे बी सेट, महाराष्ट्रामध्ये राहणारे एच सेट. पण हे आता पुणे असू दे, मध्य प्रदेश असू दे, इंदोर असू दे किंवा महाराष्ट्र असू दे, हे सगळं कशामध्ये येतं? इंडियामध्ये येतं. व्हेरी गुड. म्हणजे पहिले तर मी शोधून काढला हा युनिव्हर्सल आहे. म्हणजे तुम्हाला आहे ना थोडंसं याच्यामध्ये जनरल नॉलेजची पण गरज आहे बरं का. की आता पी इज अ सबसेट ऑफ एच. याचं म्हणजे याच्यातून तुम्हाला असे रिलेशन स्वतःला काढायचं आहे. मग तुम्ही यात तुम्हाला शोधावं लागेल पी हा काय? पुणे. पुणे कोणामध्ये येतं? महाराष्ट्रामध्ये येतं. ओके, म्हणजे पी हा काय झाला मग? पी इज ए सबसेट ऑफ एच. म्हणजे का की पुण्यामध्ये जेवढे पण एलिमेंट्स आहे, जेवढे रहिवासी आहे ते ऑब्व्हियसली महाराष्ट्राचे पण रहिवासी आहेत ना. आहे का नाही? मग म्हणजे जेवढे पण इथे रेसिडेंट्स आहेत पी मध्ये ते सगळे एच मध्ये पण येणार आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्येच येणार आहेत. पी इज अ सबसेट ऑफ बी.
पुन्हा पी इज ए सबसेट ऑफ बी म्हणजे इंडिया. ओके, की आता ऑब्विसली ना पी मध्ये जे राहणारे, मग पुन्हा काही इंडियापासून वेगळा भाग आहे का? पुण्यामध्ये राहणारे सगळे इंडियामध्ये सुद्धा येणार आहेत. आय इज अ सबसेट ऑफ एम. आय म्हणजे इंदोर. ओके, इंदोरमध्ये इंदोरचे सगळे राहणारे मध्य प्रदेश. ओके, म्हणजे इंदोर मधले सगळे राहणारे ऑब्विसली मध्य प्रदेशचा पण भाग आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. ओके, आय इज अ सबसेट ऑफ बी. हो, मग ऑब्विसली इंदोरमध्ये राहणारे इंडियन्स पण आहेत म्हणून इंडियाचा पण भाग आहे. एच इज अ सबसेट ऑफ बी म्हणजे महाराष्ट्रात राहणारे सगळे इंडियातले पण आहेत, म्हणजे तुम्हाला आता कळलंच आहे कोरिलेशन. एम इज अ सबसेट ऑफ बी. एम म्हणजे मध्य प्रदेशमध्ये राहणारे पण सगळे राहणारे हा आयचा पण एक पार्ट आहे, म्हणजे इंडियाचा पण पार्ट आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्वतः सोल्युशन्स लिहायचे आहे, एकदम सोपं आहे. ओके, आणि याच्यामध्ये सेकंड एवढंच सांगितलंय की म्हणजे कोणता युनिव्हर्सल सेट आहे, तर तो आहे सेट बी. बी म्हणजे इंडिया. ओके, तर पुढचं, विच सेट ऑफ नंबर्स कुड बी द युनिव्हर्सल सेट फॉर द सेट्स गिवन बिलो. जे खाली दिले त्याच्यातला युनिव्हर्सल सेट कोणता असू शकतो ते तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे युनिव्हर्सल सेट जर तुम्हाला काढायला लावलं तर त्याच्यामध्ये काय काय येईल. ए सेट आपल्याला काढायला लावला आहे, तो आहे सेट ऑफ मल्टिपल ऑफ 5. म्हणजे 5चा टेबलच पुढे लाव. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे तुम्हाला 5, मग 5ला परत काय केलं, 5ला 2 म्हणजे 5 आता 5 2 जा 10, मग 5 3 जा म्हणजे 5 ॲड करत गेले की तुम्हाला काय मिळणार आहे, 5चा टेबल मिळणार आहे. त्याच पद्धतीने पण मग हा काही 5 10 जा 50 पर्यंत संपत नाही, तो पुढे वाढतच जातो. ओके, बी सेट ऑफ मल्टिपल ऑफ 7. मल्टिपल ऑफ म्हणजे डायरेक्ट तुम्ही 7चा टेबलच लिहायचा, थोडाफार लिहायचा आणि पुढे डॅश 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 करून टाकायचं. सी इज अ सेट ऑफ सेट ऑफ मल्टिपल ऑफ 12. आता सी जो आहे तो 12चे मल्टिपल म्हणजे पुन्हा 12चा टेबल तुम्ही लिहिला, झालं हे. मग अशा पद्धतीने तुम्ही हे काय केलंय, रिप्रेझेंट केलेलं आहे. मग विच सेट ऑफ नंबर्स कुड बी द युनिव्हर्सल सेट फॉर द सेट्स गिवन बिलो. आता यांच्यासाठी सगळ्यांसाठी युनिव्हर्सल सेट कोणता राहील, तर नॅचरल नंबर पण राहील, कारण याचे 0 कुठेच नाही दिसत आहे मला. याची सुरुवात 5 पासून आहे, याची सुरुवात 7 पासून आहे आणि याची सुरुवात 12 पासून आहे. तर नॅचरल नंबर स्टार्ट विथ 1. बघा इथे मी एन सेट दिलेला आहे, म्हणजे एन सेट हा सुद्धा युनिव्हर्सल सेट असू शकतो. डब्ल्यू होल नंबर्स मध्ये सुद्धा असं इथे 0 दिसत नाही, याचा अर्थ हा नाही की म्हणजे तुम्हाला असं सांगायचं आहे की हे सगळे नंबर्स तुमचे नॅचरल नंबरमध्ये येणार, हे सगळे नंबर्स तुमचे होल नंबरमध्ये पण येणार आणि हे सगळे नंबर्स तुमचे इंटिजर्समध्ये सुद्धा येणार आहेत. कळलं का? बघा ना, 5 10 15 20 इथून पुढे जात जा, हे सगळे नंबर तुम्हाला नॅचरल नंबर्समध्ये सापडतील. 7 हे सगळे नंबर तुम्हाला होल नंबर्स सुद्धा, कारण 0 तर दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे याचा 0चा काही संबंध नाही. समजा इथे कुठे 0 असता एखाद्या सेटमध्ये तर तो मात्र त्याचा युनिव्हर्सल सेट डब्ल्यू झाला असता, पण नॅचरल नंबर नसता झाला. आय पण झाला असता पण नॅचरल नंबर नसता झाला. पण इथे काही नाही आहे तसं, ते लक्षात घ्या. परत 12च्या पुढचे सगळे नंबर्स आहे ते सुद्धा इन्क्ल्यूड होतात. बघा इथे 1 2 3 4 पुढे जात जाल ना तर तुमच्या याच्यात लिहिण्यामध्ये 12 24 36 48 सी सेटमध्ये जेवढे पण नंबर्स आहे ना तेवढे तुमचे सगळे आय मध्ये सुद्धा येणार आहे. म्हणजे फॉर द गिवन 3 सेट्स ए बी अँड सी वी कॅन वेट मिनिट का नाही होत, take natural numbers n or whole numbers w or integer as a universal set. मग याच्या त्यांनी काय क्वेश्चन केलाय की जे तुम्हाला वरती सेट्स दिले होते ए बी सी, त्याच्यासाठी तुम्ही युनिव्हर्सल सेट म्हणून कोणता घ्याल, तर तुम्ही घेऊ शकता. यू कॅन टेक
NWI कोणताही सेट तुम्ही युनिव्हर्सल सेट म्हणून घेऊ शकता. मी बडबड करते, बोर झाली का काय? नाही sir. हा नाही मॅम. नाही ना, झोपलेले नाही ना? नाही. व्हेरी गुड. नाही. भूक लागली आहे का? नाही. ओके, जरा जेवण करून बसत जा बरं का. म्हणजे थोडं कॉन्सन्ट्रेशन कराल. P is equal to set of integers which are multiple of 4. मग असे P असा सेट आहे की इंटिजर्स आहे. ओके, P हा इंटिजर आहे पण त्याला 4 ने मल्टिप्लाय होतंय असा. मग आता 4चा टेबल म्हणजे तुमचा P सेट. T असा सेट आहे की सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर्स. इवन घ्यायचे फक्त, म्हणजे 4, 16, 36, 64 हे सगळे इवन स्क्वेअर नंबर्स आहे. ते वाढत जातील पुढे. ते म्हणजे आपला टी सेट आहे. तर ह्या दोघांसाठी पुन्हा तुम्ही युनिव्हर्सल सेट कोणता वापराल? नॅचरल नंबर पण, होल नंबर पण आणि इंटिजर्स पण तुम्ही वापरू शकता. म्हणजे फॉर द टू सेट्स P and T we can take natural numbers N or whole numbers W or integers I as universal set. या तिन्हीपैकी कोणताही तुम्ही युनिव्हर्सल सेट म्हणून यूज करू शकताय. त्यांनी एवढंच क्वेश्चन विचारलाय की युनिव्हर्सल सेट कोणता यूज कराल, तर तुम्ही तीनही यूज करू शकताय. मग तुम्हाला तिन्ही पण आन्सर द्यावं लागतील. आणि आजच्या लेक्चरमधला लास्ट क्वेश्चन, लेट ऑल द स्टुडंट्स ऑफ अ क्लास इज अन युनिव्हर्सल सेट. Let set A be the students who secure 50% or more marks in maths, then write the complement of set A. आता एक सेट आहे युनिव्हर्सल सेट. तो बघा, त्या सेटमध्ये सगळे तुमच्या क्लासमधले सगळे मुलं म्हणजे युनिव्हर्सल सेट. चला, म्हणजे आता सपोज आपला क्लास चालू आहे, त्याच्यामध्ये जेवढे पण मुलं आहेत ते सगळे काय आहे? युनिव्हर्सल सेट आहे. पण त्यातला ए सेट असा आहे की द सेट ऑफ स्टुडंट स्कोरिंग 50% अँड अबव इन मॅथ्स फ्रॉम द गिवन क्लास. मॅथ्समध्ये 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले जेवढे पण मुलं आहेत ते कोणत्या सेटमध्ये येणार? एमध्ये. तर मला सांगा की ए कॉम्प्लिमेंटमध्ये कोण येणार? लेस दॅन 50%. व्हेरी गुड. म्हणजे 50% पेक्षा जास्त वाले जर ए मध्ये येत आहेत तर उरलेले जेवढे पण रिमेनिंग येते ए कॉम्प्लिमेंट मध्ये येणार. म्हणजे 50% पेक्षा कमी जेवढ्यांना मार्क्स मिळाले ते कोणामध्ये येणार? ए कॉम्प्लिमेंट मध्ये येणार. हा, म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. मग तुम्ही लिहू शकता ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू द सेट ऑफ स्टुडंट स्कोरिंग लेस दॅन 50% इन मॅथ्स फ्रॉम द गिवन क्लास. तर अशा प्रकारे 1.3 हा अतिशय इझी टॉपिक आहे आणि सगळेच टॉपिक इझी आहे. छान तुम्ही हे सगळे सॉल्व करा. नाही कळलं तर परत व्हिडिओ बघा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा. थँक्यू.